नमस्कार मित्रो. आज आपण स्मॉल फायनान्स बँक्स म्हणजेच लघु वित्त बँका या बँकांची परवाना पद्धती, त्याचबरोबर त्यांची विविध प्रकारची कार्ये याबद्दलची आपण अधिक माहिती घेणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की भारतात 2015मध्ये बँकिंग इंडस्ट्रीमध्ये दोन नवीन महत्त्वाच्या बँकिंग प्रकाराबद्दल नवीन प्रकारच्या गाईडलाईन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने पेमेंट बँक्स व स्मॉल फायनान्स बँक या दोन महत्त्वाच्या बँकिंग प्रकाराचा त्यामध्ये समावेश होतो. तर चला मग आज आपण स्मॉल फायनान्स बँकांच्या विषयी अधिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, स्मॉल फायनान्स बँक्स या नावाप्रमाणेच लघु वित्त पुरवठा करण्यासाठी विशेषत्वाने स्थापन झालेल्या या बँकिंग संस्था आहेत की ज्या बँकिंग संस्था शेड्यूल्ड बँक या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या या बँकिंग संस्था असून त्या डिपॉझिट ॲक्सेप्ट करणे, कर्ज पुरवठा करणे, पेमेंट सर्व्हिसेस उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर समाजामधील स्मॉल बिझनेस युनिट्स, स्मॉल व मार्जिनल फार्मर्स, मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज अँड ऑर्गनाइज्ड सेक्टर्स या विविध प्रकारच्या सेक्टरसाठी लघु वित्त पुरवठा करण्याचे काम करणाऱ्या या बँकिंग संस्था आहेत. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील सेक्शन 22 नुसार या लायसन दिलेल्या विशेष प्रकारच्या बँकिंग संस्था असल्याचे आपणास दिसून येईल. या बँकांची संकल्पना ही प्रामुख्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या संकल्पनेमधून ही पुढे आलेली आपणास दिसते. प्रामुख्याने भारतातील फायनान्शियल इन्क्लुजनसाठी ची उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आलेली होती. या समितीमधील काही महत्त्वाच्या शिफारशीच्या अनुषंगाने स्मॉल फायनान्स बँकांची संकल्पना ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पुढे आलेली आपणास दिसून येते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सन 2015मध्ये स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्याविषयीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाईडलाईन्स व त्यासंबंधीचे क्रायटेरिया हे जारी केलेले होते. त्यानुसार भारतात 11पेक्षा अधिक बँकांना स्मॉल फायनान्स बँकेचे लायसन्स हे देऊ करण्यात आलेले होते. तथापि त्यामधील काही बँकांनी प्रत्यक्षात स्मॉल फायनान्स बँका सुरू केलेल्या आहेत. काही बँकांनी आपले मिळालेले लायसन हे सरेंडर केल्याचे आपणास दिसून येते. तर मग या स्मॉल फायनान्स बँकांच्या लायसन्सिंग त्याचबरोबर त्यांच्या कार्यपद्धतीविषयी आज आपल्याला त्या ठिकाणी तपशीलवार माहिती या ठिकाणी घ्यावयाची आहे. या बँकांची लायसन्सिंगचे नॉर्म्स जर आपण पाहिले म्हणजेच भारतात जर स्मॉल फायनान्स बँक स्थापन करायची असल्यास त्यासाठी एलिजिबल प्रमोटर्स नेमके कोणकोणते आहेत हे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपणास दिसेल की भारतातील रेसिडेंट इंडिव्हिज्युअल किंवा प्रोफेशनल व्यक्ती की ज्याला 10 वर्षाचा किमान बँकिंग अँड फायनान्समधील अनुभव आहे अशी व्यक्ती भारतात स्मॉल फायनान्स बँक स्थापन करू शकते. तथापि त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सर्व अटींची पूर्तता करणे व त्यांच्याकडून बँकिंग परवाना प्राप्त करून घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या विविध प्रकारच्या कंपन्या, सोसायटी यांना देखील स्मॉल फायनान्स बँक ही स्थापन करता येऊ शकते. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असणाऱ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, त्यामध्ये मग लोन कंपनीज असतील किंवा इन्शुरन्स, म्युच्युअल फंड यासारख्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करत असणाऱ्या ज्यांना आपण बिगर बँकिंग वित्तीय संस्था असं आपण म्हणतो की ज्या संस्थांना नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असे म्हटले जाते, त्यांना स्मॉल फायनान्स बँक सुरू करता येते. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असणाऱ्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ज्यांना आपण सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था असे आपण म्हणतो, त्याचबरोबर लोकल एरिया बँक्स की ज्यांना आपण स्थानिक परिसर बँका असे आपण म्हणतो, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स व सध्या अस्तित्वात असणाऱ्या पेमेंट बँक्स आणि शासनाच्या विशेष कंपन्या की ज्यांना भारतामध्ये स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्याविषयीचा प्रस्ताव RBIकडे सादर करता येऊ शकतो. म्हणजेच भारतात स्मॉल फायनान्स बँक सुरू करण्यासाठी एलिजिबल असणाऱ्या प्रमोटर्समध्ये भारतीय इंडिव्हिज्युअल, प्रोफेशनल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या, सोसायटी, NBFC, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स, लोकल एरिया बँक्स, अर्बन कोऑपरेटिव्ह बँका, पेमेंट बँक्स व गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या कंपन्या की या एलिजिबल प्रमोटरमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. या बँकांची स्थापना करण्यासाठी या संबंधित प्रमोटरकडे किमान 200 कोटी रुपयाचे भांडवल असणे आवश्यक आहे. यापूर्वी 2015मध्ये ही रक्कम 100 कोटी रुपये निर्धारित करण्यात आलेली होती. मात्र जुलै 2019 पासून
स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्यासाठी किमान 200 कोटी रुपयाचे भांडवल असणे हे बंधनकारक केलेले आहे. त्याचबरोबर प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच या बँका स्थापन करण्याविषयीचे जे प्रवर्तक आहेत, प्रमोटर्स आहेत, की त्या संस्थेनी या बँकेच्या एकूण भाग भांडवलामध्ये किमान 40% भाग भांडवल हे कॉन्ट्रीब्यूट करणे किंवा स्वतः त्यामध्ये घालणे आवश्यक करण्यात आलेलं आहे. मात्र सदर प्रस्ताव करणारी प्रमोटर बँक ही जर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल म्हणजे UCB असेल तर या बँकेने केवळ 26% भांडवल याच्यामध्ये घालणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर स्मॉल फायनान्स बँकेमध्ये विदेशी गुंतवणूक देखील अलाउड करण्यात आलेली आहे, म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये होऊ शकते. तथापि एकूण भांडवलाच्या 49% जर भांडवली गुंतवणूक ही जर विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून होत असेल तर त्यासाठी ॲटोमॅटिक रूट हा अलाउड करण्यात आलेला आहे. या ॲटोमॅटिक रूटच्या अंतर्गत FDI साठी कोणत्याही प्रकारची विशेष परवानगी घेण्याची आवश्यकता नसते. मात्र स्मॉल फायनान्स बँकेमध्ये 49% अधिक FDI किंवा 74% FDI जर करावयाची असेल म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करावयाची असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंट रूट म्हणजेच ॲप्रुव्हल रूटच्या माध्यमातून परवानगी घेऊनच अशा प्रकारची गुंतवणूक परकीय गुंतवणूकदारांना करता येऊ शकते. त्याबरोबरच जे नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स आहेत अशा व्यक्तीला स्मॉल फायनान्स बँकेच्या एकूण भांडवलापैकी 24% भांडवल हे धारण करता येऊ शकते. तर अशा पद्धतीचे लायसन्सिंगचे काही महत्त्वाचे नॉर्म्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्धारित करण्यात केलेले आहेत. आता आपण या बँकांना लायसन देण्याची जी विशिष्ट पद्धती आहे त्यामधील काही महत्त्वाचे टप्पे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, पेमेंट बँकांच्या प्रमाणेच स्मॉल फायनान्स बँका स्थापन करण्यासाठी एक विशिष्ट पद्धती विहित करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये ज्या प्रमोटरला स्मॉल फायनान्स बँक स्थापन करावयाची आहे अशी व्यक्ती, प्रोफेशनल पर्सन किंवा संस्थेस त्या संबंधित स्मॉल फायनान्स बँकेचा डिटेल्ड ॲक्शन प्लॅन तयार करून घेणे आवश्यक असते. त्याला आपण बिझनेस प्लॅन असे आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखा कुठे असतील, मुख्य कार्यालय कुठे असेल, किती कर्मचारी काम करतील, त्याचबरोबर या बँकेचं पर्टिक्युलर मेकॅनिझम कसं असेल, त्याचं एक्झिक्युशन कसं असेल याबाबतचा संपूर्ण डिटेल ॲक्शन प्लॅन तयार ठेवणे आवश्यक असते. त्याबरोबरच हा प्लॅन तयार झाल्यानंतर ज्यांना RBIकडे लायसन्सिंगसाठी ॲप्लिकेशन करावयाचे आहे त्यासाठी बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील रूल 11 नुसार फॉर्म 3 हा डिझाईन करण्यात आलेला आहे. या फॉर्म 3 मध्ये सर्व प्रकारची माहिती फिलअप करून त्याचबरोबर त्यासाठी आवश्यक असणारा डिटेल ॲक्शन प्लॅन जोडून संबंधित ॲप्लिकेशन फॉर्म हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरकडे सबमिट करणे आवश्यक असते. सदर ॲप्लिकेशन फॉर्म चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरकडे सबमिट झाल्यानंतर की त्याची प्रायमा फेसिया ही स्क्रीनिंग केले जाते, म्हणजे प्रथमदर्शनी त्याची तपासणी केली जाते, ज्याला आपण प्राथमिक तपासणी असे म्हणू शकतो, की ज्यामध्ये ॲप्लिकेशन बरोबर असल्याची व सर्व योग्य ते डॉक्युमेंट्स अटॅच केल्याची खात्री करून घेतली जाते व त्यानंतर सदर ॲप्लिकेशन फॉर्म हा एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटीकडे असेसमेंटसाठी किंवा इव्हॅल्युएशनसाठी फॉरवर्ड केला जातो. एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील तज्ज्ञांची ही एक महत्त्वाची समिती असते की जी समिती या स्मॉल फायनान्स बँका स्थापन करण्यासाठी आलेल्या अर्जांची तपासणी करून त्यांना लायसन द्यावे किंवा देऊ नये याविषयीच्या शिफारशी करणारी ही महत्त्वाची समिती असते. ॲप्लिकेशन बरोबर दिलेल्या सर्व प्रकारच्या माहितीची तपासणी करून जर एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटीज असे वाटले की या व्यतिरिक्त अधिकची माहिती त्या संबंधित प्रवर्तकाकडून घेणे आवश्यक आहे तर तशा प्रकारची अधिकची माहिती ही कॉल केली जाऊ शकते किंवा मागवली जाऊ शकते. त्यानंतर जेव्हा की त्या ठिकाणी एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटी संबंधित प्रपोजल असेसमेंट करून त्याची शिफारस करते त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेंट्रल बोर्ड त्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू करू शकते. परंतु यामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब जी आपणास माहीत असणे आवश्यक आहे, जर एखादी एक्झिस्टिंग पेमेंट बँक आहे आणि या एक्झिस्टिंग पेमेंट बँकेला जर आपणास स्वतःला स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित व्हायचं असेल तर तशा प्रकारची नवीन कायद्यातील सुधारणा ही सप्टेंबर 2018 मध्ये करण्यात आलेली आहे. या नवीन सुधारणेनुसार एक्झिस्टिंग म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या पेमेंट बँकेला स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित होऊ शकते, तथापि त्यांनी रूल 11 नुसार फॉर्म 3 भरून देणे आवश्यक असते. त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असणाऱ्या
अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला देखील स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित होता येणे शक्य आहे. त्याने देखील अशा प्रकारचा रूल 11 नुसार आवश्यक असणारा फॉर्म 3 त्या ठिकाणी भरून देणे आवश्यक असते. त्याची देखील रीतसर तपासणी होते आणि तपासणी झाल्यानंतर एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटी त्याबाबतची शिफारस ही सेंट्रल बोर्ड ऑफ RBIला करत असते. सेंट्रल बोर्ड ऑफ RBI हे 21 सदस्यांचे मध्यवर्ती संचालक मंडळ असून ज्यामध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर त्याचबरोबर भारत सरकार नियुक्त विविध प्रकारचे प्रतिनिधी या सेंट्रल बोर्ड ऑफ RBI मध्ये समाविष्ट असतात. एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटीने रेकमेंड केलेली ही प्रपोजल्स सेंट्रल बोर्डामध्ये समोर ठेवली जातात. त्याच्यावरती चर्चा करून की हे सेंट्रल बोर्ड परवानगी द्यायची किंवा नाही द्यायची याविषयीचा निर्णय घेत असते आणि त्यानुसार पुढील कार्यवाही ही होत असते. जेव्हा सेंट्रल बोर्ड एखाद्या प्रवर्तकास स्मॉल फायनान्स बँक स्थापन करण्याविषयीची परवानगी देऊ इच्छिते तेव्हा हे सेंट्रल बोर्ड सुरुवातीला इन प्रिन्सिपल लायसन जारी करते की ज्याला आपण त्या ठिकाणी अंतिम परवाना देण्यापूर्वीचे हे त्या ठिकाणी तात्पुरते लायसन असे आपण म्हणू शकतो की ज्याची व्हॅलिडिटी ही 18 महिने एवढी निर्धारित करण्यात आलेली असते. सेंट्रल बोर्ड ऑफ RBIने इन प्रिन्सिपल लायसन हे जारी केल्यानंतर ते 18 महिन्यापर्यंत वैध असते. 18 महिन्याच्या कालावधीमध्ये संबंधित प्रवर्तकाने स्मॉल फायनान्स बँक प्रत्यक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया ही करावी लागते. अदरवाईज जर 18 महिन्यामध्ये ही प्रक्रिया झाली नाही आणि तशा प्रकारचं रिपोर्टिंग रिझर्व्ह बँकेला केलं गेलं नाही तर हे लायसन रद्द झालं असं समजलं जातं. म्हणजेच इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिल्यानंतर संबंधित प्रवर्तकाने बँक स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्या संबंधीचा अहवाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सादर करणे आवश्यक असते. या स्मॉल फायनान्स बँकांच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे स्थापनेबरोबरच या बँकांना शेड्यूल्ड बँकेचा स्टेटस हा इमिडिएटली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अवॉर्ड करण्यात येतो. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 मधील शेड्यूल 2 मध्ये या बँकांचा समावेश देखील करण्यात येत असतो. तर अशा पद्धतीने या स्मॉल फायनान्स बँकांना भारतात लायसन देण्याची पद्धती ही विहित करण्यात आलेली आहे. आता आपण या बँकांची काही महत्त्वाची जी कार्य आहेत ती कार्य आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यामध्ये जर आपण पाहिलं तर या स्मॉल फायनान्स बँका या देखील एक विशेषीकृत बँका असून या बँकांना डिपॉझिट ॲक्सेप्ट करता येणे शक्य आहे. म्हणजे या बँका कासा डिपॉझिट्स त्याचबरोबर FD/RD या चारही प्रकारच्या डिपॉझिट या स्वीकारू शकतात. कासा डिपॉझिटमध्ये करंट अकाउंट व सेव्हिंग अकाउंटवरती डिपॉझिट स्वीकारू शकतात. त्याचबरोबर फिक्स्ड डिपॉझिट व रिकरिंग डिपॉझिट या चारही प्रकारच्या डिपॉझिट खात्यावरती संबंधित खातेदाराकडून डिपॉझिटच्या स्वरूपात रक्कम स्वीकारता येणे शक्य आहे. त्याचबरोबर या बँका आपल्या खातेदारांना डिपॉझिट इन्शुरन्स म्हणजेच ठेवीचा विमा देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देतात की ज्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा डिपॉझिट इन्शुरन्स हा देण्यात येत असतो. त्याचबरोबर या बँकांच्या नावाप्रमाणेच या बँका स्मॉल फायनान्स करणाऱ्या बँका आहेत आणि त्यामुळे यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही अटी निर्धारित केलेल्या आहेत. तर स्मॉल फायनान्स बँकांच्या एकूण नेट ॲडजस्टेड लोनमध्ये म्हणजे त्यांच्या सर्वसाधारण एकूण लोन पुरवठ्यापैकी कर्ज पुरवठ्यापैकी किमान 75% कर्ज पुरवठा हा त्यांनी प्रायोरिटी सेक्टरसाठी करणे आवश्यक असते आणि तो कर्ज पुरवठा 25 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेचा असणे हे आवश्यक असते. म्हणजेच स्मॉल फायनान्स बँका ह्या लघुवित्त पुरवठा करणाऱ्या बँका आहेत की ज्यांनी त्यांच्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी 75% कर्ज पुरवठा हा प्रायोरिटी सेक्टरमधील वेगवेगळ्या सेक्टरना केला पाहिजे की ज्यामध्ये लघु उद्योग, कुटीर उद्योग, शेतीशी संलग्न व्यवसाय, एज्युकेशन लोन, त्याचबरोबर हाऊसिंग लोन, एक्सपोर्ट क्रेडिट यासारख्या प्रायोरिटी सेक्टरला हा कर्ज पुरवठा करणे अपेक्षित असते. त्याबरोबरच नॉन प्रायोरिटी सेक्टरसाठी ते जास्तीत जास्त 25% कर्ज पुरवठा करू शकतात की जो कर्ज पुरवठा 25 लाखापेक्षा अधिक रकमेचा देखील असू शकतो. मात्र किमान 75% कर्ज पुरवठा हा प्रायोरिटी सेक्टरला करणे बंधनकारक असते. त्याचबरोबर या बँकिंग संस्था इंडियन करन्सी एक्सचेंज करून देण्यासाठी ती त्या ठिकाणी एक्सचेंजचा बिझनेस देखील करू शकतात. म्हणजे परकीय चलन भारतीय चलनामध्ये रूपांतरित करणे व भारतीय चलन परकीय करन्सीमध्ये रूपांतरित करण्याचा जो बिझनेस आहे तो बिझनेस देखील या बँकिंग संस्था करू शकतात. त्याचबरोबर आपल्या खातेदाराच्या वतीने रकमा जमा करून घेणे,
चेकचे पैसे वसूल करणे, बिलाची रक्कम वसूल करणे यासारख्या सर्व्हिसेस देखील या बँका देत असतात. त्याचबरोबर विविध प्रकारची युटिलिटी बिल पेमेंट करणे, लाईट बिल असेल, टेलिफोन बिल असेल, स्कूल फी असेल, यासारख्या युटिलिटी बिलाचे पेमेंट करणे, NEFT, RTGS, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस, IMPS, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यासारख्या सेवा देखील या बँकिंग संस्था देत असतात. त्याचबरोबर स्मॉल फायनान्स बँका आपल्या खातेदारांना डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड या दोन्ही सेवा देऊ शकतात. तथापि पेमेंट बँकांना मात्र क्रेडिट कार्ड सेवा ही अलाउड करण्यात आलेली नाही. मात्र या स्मॉल फायनान्स बँकांच्या बाबतीमध्ये त्या आपल्या खातेदाराला डेबिट कार्डही देऊ शकतात व त्यांना क्रेडिट कार्ड देखील देऊ शकतात. त्याचबरोबर या बँका भारतामधील रेमिटन्स सर्व्हिसेस बरोबरच परदेशामध्ये देखील फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा स्विफ्ट टेलिकम्युनिकेशनच्या माध्यमातून देऊ शकतात, की ज्याला आपण वायर ट्रान्सफर किंवा स्विफ्ट ट्रान्सफर असे देखील आपण म्हणत असतो, की ज्याला आपण फॉरेन रेमिटन्स सर्व्हिसेस असे म्हणत असतो. याबरोबरच या बँकिंग संस्था थर्ड प्रायोरिटी प्रोडक्टमध्ये म्युच्युअल फंड सर्व्हिस असतील, पेन्शन प्रोडक्ट्स असतील, इन्शुरन्स सर्व्हिसेस असतील, की ज्यामध्ये लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स यासारख्या सेवा देखील देऊ शकतात. त्याबरोबरच स्मॉल फायनान्स बँका स्वतः बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करू शकतात. मात्र पेमेंट बँक्स या स्वतः बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून सेवा सुरू करू शकत नाहीत, मात्र त्या इतरांच्यासाठी बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करू शकतात. मात्र इथे विशेष एक बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे, की स्मॉल फायनान्स बँका स्वतः बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करू शकतात. त्याबरोबरच पॉईंट ऑफ सेल टर्मिनल्स असतील, सेफ डिपॉझिट लॉकर्स असतील, त्याचबरोबर शासकीय कर्ज रोख्यांच्यामधील गुंतवणूक असेल, यासारखी कार्ये देखील या बँकिंग संस्था करत असल्याचे आपणास दिसून येईल. तर या सर्व कार्यावरून या स्मॉल फायनान्स बँका या लघु वित्त पुरवठा करणाऱ्या बँका आहेत, की ज्या प्रामुख्याने प्रायोरिटी सेक्टरला 25 लाख रुपयापर्यंतचा कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका म्हणून यांची त्या ठिकाणी एक विशेष ओळख असल्याचे आपणास दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रो, या अशा प्रकारच्या या स्मॉल फायनान्स बँका आहेत, की या देशात अनेक वेगवेगळ्या बँका स्मॉल फायनान्स बँका म्हणून कार्य करतात, की आपण जरूर या बँकांच्या कार्यपद्धती व त्यांच्या विविध प्रकारच्या सेवांच्या विषयी अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित बँकांच्या वेबसाईटला जाऊन आपण अधिक माहिती त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ शकता. धन्यवाद.